अरे वस्ताद बी कुठे गेले की वास आले आले आले. हा ते खसखस ते आणलं ना, खसखस काजू मगज बी हा टाका. राईट. तुम्ही पूर्ण प्रोसेस मध्ये बघा, कुठलंच आर्टिफिशियल काम नाही, ना कलर आहे ना टेस्टिंग पावडर आहे ना काय नाही. घरी बायानं कुटलेले मसाले. आता ही जी पेस्ट होती काजू खसखस मगज बी आणि खोबरं, हो का, आमच्या भाजीची कुणी कॉपी करा न करा, आमचं काम काय जे आहे ते दाखवणं. का अण्णा बरोबर आहे का? खाएगा जान को तो लगेगा आंग को, बरोबर आहे का नाही? बनेगा अन्ना के जैसा. हा राईट. मला काय म्हणायचंय, लोक बकासूर जरी म्हणले तर चांगलं मटण खायला कुठं आहे हे कळायले का नाही? हो मग. आणि माझ्या रील मुळे ह्या लोकायला 250 रुपयाला मटण खायला भेटायले. मान्य आहे का नाही? तुमच्याचमुळे भेटायला आडे. एवढ्या कॉम्पिटिशन लावल्यात मी हॉटेल वाल्यामध्ये. अरे 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 अरे, फक्त नाराजी कोंबड्यान बकऱ्यामध्ये आहे, बाकी काय नाही बघा. कसा आहे मित्रांनो, ह्याला म्हणते शेरव्याचा ज्वालामुखी. आणि ह्या ज्वालामुखीमध्ये आपण काय टाकणार आहेत? आग. कशाची? मसाल्याची. काळं मिरचू लाल मिरचू, ते बी अस्सल लवंगी मिरची पासून बनवलेलं. अण्णा इकडं आणा. आता ह्या मिरचीचा एक फायदा आहे, भाजीत जर टाकलं तर चव देती. आणि आमच्या प्रगतीवर जळणाऱ्याला न टाकता लागलेली असती. कुठं? बुडाला. त्याला आम्ही काय करणार बरं? हा आधी आपण बकऱ्याचं बघू, त्यांना मी दाखवितो पुन्हा. घ्या बघा हे धिंगाणा. मित्रांनो, एखाद्याचा जर काटा काढायचा असेल, साधी गोष्ट आहे, लाचकनानं काढायचा. मायला सगळं तुमच्या डोक्यात तीच, कुणाला तोडून कुणाला फाडू असं नसतंय. हे भाजीवर लक्ष द्या तुम्ही. आता अण्णा मसाले झाले का? आहेत अजून? नाही तर बकरं नाराज व्हायचं. जरा दक्षिणा मारतो ह्याला, कारण धुराचा फुलो का नाही कसा असतंय मित्रांनो, सगळी काय गोष्ट सुखासुखी भेटत नाही. अहो त्यानं स्वतःची मुंडी कापली हो, थोडं तर धूर लागणं सहन करावं लागेल का नाही? हा बकरं गेलं ती गेलं, पण काहीतरी कारण देऊन डोळ्यात मात्र पाणी देऊन गेलं बघा. मी जेवणार नव्हतो, पण 2 मिनिटाची मौन धारण करून मला त्यानं दिलेल्या बलिदानाचं प्रायश्चित करावं लागेल मित्रांनो. पहिल्या वेळेस बायकोनं मला भांडे घासायला लावले होते, तेव्हा बी रडलो नव्हतो मी. त्या बकऱ्यामुळे रडावं लागेल. काय करावं, पापी पेट का सवाल आहे. तर बघा ह्याच्यात काय माहिती आहे का, मसाला ड्राय झाल्यामुळे ह्याच्यामध्ये एक 4-5 पळ्या आपण हे टाकू सूप, जेणेकरून काय माहिती आहे का, मसाला बुडाला चिटकणार नाही आणि ग्रेव्हीमध्ये डिझॉल्व होण्यासाठी व्यवस्थित त्याचं मिश्रण होईल. आता सांगतो मित्रांनो, मग म्हणलं होतं बघा काटा काढायचा असेल, सासरवाडीच्या लोकांचा जर काटा काढायचा असेल तर त्यांना घरी जेवाय बोलवायचं आणि विदाऊट पाणी टाकताना असली ग्रेव्ही द्यायची. दवाखान्याला चक्रा मारून बेजार होतील म्हणायलोय, डबल येणार नाहीत तुमच्याकडं. हा, कारण त्यांनी बी असंच फसविलेलं असतंय. पोरगी आमची गाय आहे हो गाय, पण मला माहीतच नाही की ह्यांची पोरगी बैलाच्या शोधात होती. अहो घोड्यासारखा माणूस बायकोनं बैल बनवून ठेवलाय. लय बेकार झाले बघा. तर मित्रांनो, शेवटी मेहनत रंग लाई है, ह्या म्हणीप्रमाणे खाली बघा रश्याचा पूर आलेला आहे भगुन्यात, आणि ह्या पुराचं निरसन करणं आपलं काम आहे. बरोबर आहे का नाही? तर आता ह्याला उकळी जीव दिसतोर, म्हणजे याला उकळी फुटेपर्यंत कुठंतरी कोपरा धरून बसतो. जसं बी उकळी फुटली, नाकापर्यंत वास आला की ह्याचा घास घेतला समजायचं. काय हा, बकरं नाराज होऊ देणार काय बी हो. चला हा, धन्यवाद. तुम्हाला जरी घरी कंदुरी मटण करायचं असतं तर हे व्हिडिओ बघून तुम्ही करू शकता. आणि ते आपलं ठरलेलं फॉलो सबस्क्राईब लाईक. अरे मराठी माणूस पुढे घाला रे, गुजराती राजस्थानी लय पुढे न्याला तुम्ही जरा तर. हा चला, ही उकडू दिसतोर
तर मी बाकीचा जरा व्यायाम करतो, जरा पोटात आग पडली तर पडली. हा बाय. घ्या तुमचं ताट तयार आहे. आयला तुम्ही मालक हाव का म्हणाले? मालक बी आहे, काम करायचं त्याच्यात काय. नाही काम करायला हा लाज ना. बरं आता मला एक सांगा, हा बोला. थाळी केवढ्याला आहे नेमकी? हे 300 रुपयाला आहे. 300 काय काय देणार तुम्ही याच्यात? त्याच्यात मटन अनलिमिटेड, मटन क्वांटिटी फक्त 5 पीस राहतील. रस्सा अनलिमिटेड, हा. राईस अनलिमिटेड, अंडा एक, सूप अनलिमिटेड, भाकरी अनलिमिटेड, कांदे सगळं अनलिमिटेड आहे. मायला तुम्ही तर धिंगाणाच उठविलाय. आता जे आहे ते पण ते भाकरीला तर कमी पडणार ना. तुमचे 35 नाही 50 भाकरी आणतो. तुम्हाला कळालं का मी कोण आहे ते? कळालं मला. कोण आहे? बक्कासूर. किती लागतात? 35 म्हणतात, 50 आणतो तुमच्यासाठी. 50 नाही, मापात पाप करीत नाही मी. 35 ती 35 लगेच तुम्ही एवढं खा, लगेच आणतो मी अजून. हा ठीक आहे, इथंच थांबा. हा, इथंच थांबतो, थांबा. इथंच थांबतो. मला क्वालिटी बघू द्या. बघा, लोकं बघा. मला जोड्यानं हाणतील. बघा काय बघा जोड क्वालिटी घातल्यावर. बघा. भाकर तर बाजरीची दिसायली. बाजरी चपाती लागते का अजून? ज्वारी देऊ? सगळंच आहे. हा सगळं आहे. सगळं अनलिमिटेड. हो अनलिमिटेड. गडबड तर नाही की? गडबड नाही, गडबड नाही काही. टेस्ट करायला मला बघू बघा द्या. बघा. मला बोलणार आहे, जाऊ मी. ह्या चवीपुढे मला लक्षातच नाव तुम्ही इथं थांबलाव म्हणून. छत्रपती संभाजीनगर मध्ये बीड बाय बासला हॉटेल शाही थाट, एकदम थाटामध्ये ताट आलेला आहे आणि क्वालिटी एकच नंबर आहे. मला काय म्हणायचंय, हा, बोला ना. लोक 150, 200, 250 मध्ये ढिगभर द्यायले. चवनाच होता, बघा मी खाल्लेला आहे. पण तुमची क्वालिटी मला आवडली, खरंच आवडली. खरं आवडली का? इमानदारीने, आई शपथ. आणि तुम्हाला सांगतो, अशीच क्वालिटी ठेवा, ह्या रोडला गाड्या लावाय जागा पुरणार नाही. अशीच क्वालिटी राहणार. हा, अशीच क्वालिटी राहणार. फ्रेश देणे. कारण भाजी तर करताना मी होतो, फ्रेशचा बोकडाच कापणार आहे ना, समोर कापूनच बघितलं देतो. मला, हा. बकरं कापताना बकरं बघितलंय कापलं. मी. आणि क्वालिटी एकच नंबर आहे. फक्त आलेल्या गिरायकाला मान सन्मान आणि सर्व्हिस देण्याचं काम ते करावं. तर आमचं कामच आहे. आता हे अंड फ्रेश असेल की? फ्रेशच आहे ना, अंडा का फ्रेशच राहणार. मला काय म्हणायचंय, बोला. आता जी जरी मला आता जी क्वालिटी लागायली अंड्याची, मटणाची, शेरव्याची, सूपची, हा हा, अशीच राहणार आहे ना? तशीच क्वालिटी भेटेल. कधी बी या तुम्ही, चेक करू शकता कधी बी येऊन. ऐका, मी संभाजीनगरला महिन्यातून एकदा दोनदा येत असतोय. चालेल ना. अचानक आलो आणि जेवलो, हा. क्वालिटी जर खराब असेल हा. तर मी खराब क्वालिटीचा व्हिडिओ टाकणार. बरोबर आहे ना. क्वालिटी एक नंबर जी आहे तीच टेस्ट भेटणार तुम्हाला. अंगावरले कपडे फाटतील पण क्वालिटी क्वालिटी फाटू देणारच नाही. बस मालक, धन्यवाद. मित्रांनो, जर तुम्हाला खरंच अस्सल कंदुरी मटण खायचं असेल तर कुठं? छत्रपती संभाजीनगर, बीड बायपास रोड, शाही थाट. बकऱ्याचं ताट, शाही थाट. यायचं ताटात वजनात खायचं. क्वांटिटी खाऊन काय करणार आहो? माझ्यासारखं 35 भाकरी खाणार आहो का? नाही. मग थोडं खा, मोजकं खा, चांगलं खा आणि पोट भर खा. हा, धन्यवाद.